नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांच्यासाठी आपल्या मनामध्ये अनन्यता कशी येईल. अगोदर आपण हे समजून घेऊया की अनन्यता म्हणजे काय. अनन्यता म्हणजे अतिशय शरणागत भक्ती. आपण महाराजांच्या प्रती जी काही भक्ती करत आहोत, म्हणजे आपण पारायण करत आहोत किंवा आपण नामजप करत आहोत किंवा आपण महाराजांचे वाऱ्या करत आहोत, शेगावला जात आहोत, आपण जे काही महाराजांच्यासाठी भक्ती करत आहोत. आता प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धती वेगवेगळी असते, परंतु आपण जे काही करू ते अतिशय शरणागत भावनेने महाराजांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये तेवढं शरणागत हवी. आपला एवढा शरणागत भाव महाराजांवरती हवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं स्वतःवरती कसलेही गर्व नसो. म्हणजे कुणाजवळ काही चांगला गुण आहे तर मग एखाद्या व्यक्तीला त्या गुणाचा गर्व असते की माझ्याजवळ हे आहे, म्हणजे मला देवाने ऑलरेडीच बनवून पाठवलं आहे चांगल्या गुणासहित, तर मला आता त्याची गरज नाही. परंतु आपण कधीतरी कमजोर पडणारच आहोत, परंतु तो जो एक निराकार निर्गुण परमात्मा आहे तो कधीही कमजोर पडणार नाही. त्यामुळे आपल्यावरची जे काही गर्व आहे किंवा जो काही आपला मीपणा आहे तो सगळा मीपणा सोडून महाराजांच्या चरणाशी शरणागत होणेच हेच सर्वात चांगलं आहे. शरणागत म्हणजेच कम्प्लीट सरेंडर. म्हणजे आपण जोपर्यंत महाराजांच्या चरणाशी आपलं सरेंडर करणार नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. आपला जो काही मीपणा आहे, आपल्यातलं जे काही गर्व आहे, जो काही अहंकार आहे, तो सगळा बाजूला सारून महाराजांच्या चरणाशी शरणागत होणेच हेच महत्त्वाचं आहे. शरणागत भावनेने आपण जी काही भक्ती करू ती महाराजांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपलं जीवनाचं कल्याण होणार आहे. त्यामुळे आपण कधीही स्वतःवरती कुठल्याही बाबतीमध्ये गर्व करू नये किंवा कधीही आपण स्वतःला श्रेष्ठ समजू नये. आपण हे एवढं लक्षात ठेवावे की हा जो देह आहे किंवा हे जे काही सगळं काही दिलेलं आहे, जे काही भौतिक सुख आहे ते सर्व काही महाराजांनीच दिलेलं आहे आणि महाराज जे माझ्यासोबत करतील किंवा मला जे देतील ते महाराज सर्वोत्तम देतील. आपण नेहमी करता हे लक्षात ठेवावं की महाराज हे निर्गुण निराकार परमात्मा आहेत आणि ते सगुण निराकार रूपामध्ये येऊन कधी कधी काही लीला करतात आणि कधी कधी काही गोष्टी आपल्यासोबत अशा घडतात की आपण महाराजांची भक्ती करत आहोत तरीसुद्धा आपल्याला अनुभव येत नाही. परंतु जोपर्यंत आपल्यातला मीपणा जाणार नाही, जोपर्यंत गर्व जाणार नाही, तोपर्यंत महाराजांची कृपा आपल्यावरती होणार नाही. म्हणजे आपण कंप्लीट सरेंडर महाराजांना होणार नाही, संपूर्ण शरणागती महाराजांच्या चरणाशी आपण धरणार नाही, तोपर्यंत आपली कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाही किंवा आपल्याला कुठलाही महाराजांचा अनुभव येणार नाही. त्यामुळे महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहावी, आपल्या कुटुंबावरती राहावी, आपल्याला देखील महाराजांचे अनुभव यावेत. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर महाराजांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती भाव हा असला पाहिजे. कर्म तर आपल्याला करावेच लागणार आहेत, परंतु कर्म जरी आपण करत असलो तरीसुद्धा फळाची आशा न करता महाराज जे देतील ते माझ्यासाठी योग्यच देतील, माझ्यासाठी चांगलंच करतील, एवढा शरणागत भाव हा महाराजांच्या चरणाशी हवा. म्हणजे महाराजांना आपण सांगायला हवं की महाराज हे कार्य तुम्ही केलं आहे, परंतु याचं फळ जे काही आहे, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच तुम्ही मला द्या, माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच तुम्ही मला द्या. याला शरणागती आपण म्हणू शकतो. म्हणजे एका कथेतून मी तुम्हाला सांगू शकते की भागवताची आपण कथा ऐकतो तर भागवत कथामध्ये श्रीकृष्णांनी जेव्हा गिरिराज, ज्याला गोवर्धन पर्वत आपण म्हणतो, तो जेव्हा त्यांच्या धारण केला होता, त्यांच्या बोटावरती धारण केला होता, तेव्हा भगवानचे पाच बोटं जे होते भगवान श्रीकृष्णाचे, त्यामध्ये त्यांनी विचार केला की आता मी कोणत्या बोटामध्ये गोवर्धन पर्वताला धारण करू. तेव्हा अंगठा म्हणाला की मी सर्व श्रेष्ठ आहे, मी मजबूत आहे, मी मोठा आहे, त्यामुळे तुम्ही मला धारण करा. त्यानंतर तर्जनी म्हणाली की माझ्यावरती धारण करा, कारण की कुणालाही आदेश द्यायचा असला, काही करायचं असलं तर आपण पहिलं बोट बाहेर काढतो, तर्जनी आपण बाहेर काढतो, त्यामुळे मला धारण करा. त्यानंतर मध्यमा जी आपलं जे बोट आहे ते म्हणालं की मला तुम्ही धारण करू शकता, कारण की मी सर्वात मोठा आहे, त्यामुळे तुम्ही मला धारण करा. त्यानंतर जी अनामिका आहे ती म्हणाली की तुम्ही मला धारण करू शकता, कारण की कुठलेही जे शुभ कार्य असते, शुभ प्रसंगी आपण या ज्या अनामिकेनेच आपण सगळ्यांना कुंकू लावतो किंवा देवांना कुंकू लावतो, त्यामुळे मी सर्वात शुभ आहे, तुम्ही मला धारण करा. शेवटी राहिली करंगळी. तर करंगळी भगवान श्रीकृष्णांना म्हणाली की तुम्ही बघा की तुम्हाला काय करायचं आहे, कारण की मी तुमच्या हाताचं एक बोट आहे, मी श्रीकृष्ण, साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या हाताचं एक बोट आहे, याशिवाय माझं अस्तित्व काही नाही, मी तुम्हाला संपूर्ण शरणागत आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी निर्णय घेतला की या करंगळीवरतीच भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि करंगळीवरती देखील नाही, करंगळीच्या वरती जे नख असते त्या नखावरती भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचा म्हणजे डाव्या हाताच्या करंगळीच्या नखावरती श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचललेला आहे. तो यासाठीच की करंगळी जी आहे, जे सगळ्यात छोटे जे बोट आहे आपलं, ते भगवान श्रीकृष्ण यांना शरणागत झालेलं होतं, त्यामुळे त्यांनी त्यावरती गोवर्धन पर्वत उचलला, गोवर्धन गिरिराज पर्वत त्यांनी त्यावरती धारण केला आणि एक दिवस नाही 7 दिवस त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवरती त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. आपल्या सगळ्यांना ही कथा माहिती आहे. त्यामुळे कधीही शरणागत
असावं, महाराजांच्या चरणाशी शरणागत असावं. आपण कुठल्या इष्टदेवतांची जर का पूजा करत असू, त्या इष्टदेवतांच्या चरणाशी आपण शरणागत असावं. म्हणजे महाराजांची पूजा भक्ती करत असताना असं नाही की आपण अन्य देवदेवतांची पूजा करायची नाही, किंवा जे काही सणवार येतात म्हणजे जन्माष्टमी येते, महाशिवरात्री येते, त्यावेळी आपण उपवास करायचे नाही किंवा त्या देवांची पूजा करायची नाही. आपण शरणागत एकाच ठिकाणी राहायचं, म्हणजे महाराजांच्याच ठिकाणी शरणागत राहायचं. परंतु वेळोवेळी श्रावण महिन्यात आपण सोमवारचं व्रत करतो, किंवा मग नंतर त्याच महिन्यामध्ये जन्माष्टमी असते, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नंतर महाशिवरात्री देखील असते, दिवाळी असते. तर ह्या ज्या काही रात्री असतात, तर ह्या मोठ्या मोठ्या रात्री असतात आणि आपण या दिवशी त्या देवतांची पूजाही करत असतो. परंतु त्या देवतांची पूजा करत असताना देखील त्या देवतांमध्ये आपल्या इष्टदेवतांना बघणं म्हणजेच आपण आपल्या महाराजांना बघणं हे कधीही सोयीस्कर ठरते आणि यामुळे आपली भक्ती देखील पुष्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण सगळीकडे आपल्या इष्टाला बघायचं आहे, म्हणजे सगळीकडे आपण आपल्या महाराजांना बघायचं आहे. किंवा तुम्ही कुठल्या इष्टदेवतांची इतर देवतांची पूजा करत असाल तर तुम्ही कुणाची जरी पूजा केली तर आपण त्यामध्ये आपल्या इष्टाला बघायचं आहे. म्हणजे आपण शरणागत भक्ती करत आहोत किंवा आपण अनन्य भक्ती करत आहोत तर फक्त आपण महाराजांचीच पूजा करायची असं नाही, आपण संपूर्ण सगळ्यांची पूजा करायची. वेळोवेळी जे काही सणवार येतात, ज्या ज्या काही तिथी येतात, त्या तिथीनुसार त्या देवतांची पूजा आपण आवर्जून करायला हवी. परंतु सगळीकडे आपण आपल्या गुरूंना बघायला हवं, आपण आपल्या इष्टांना बघायला हवं. म्हणजे आणि तुम्हाला अजून एक सांगते मी की आपण भेदभाव करतो, परंतु भगवंतामध्ये काही भेदभाव नाही. सगळीकडे जे चैतन्य आहे ते सगळं समान आहे. आपण जे गुरु म्हणतो, म्हणजे जसं श्री गजानन महाराज आहे, स्वामी समर्थ आहे, साई बाबा आहेत, या सगळ्यांच्या ठिकाणी दत्तात्रय भगवान आहेत, या सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व हे एकच आहे. सगळ्यांचे ते अंश अवतार आहेत. म्हणजे आपण पांडुरंगाचे अवतार श्री गजानन महाराजांना म्हणतो, तसंच महाराज हे दत्तात्रेयचे देखील अवतार आहेत. म्हणजे महाराजांच्यासाठी अशक्य काही नाही. आपल्याला जसं श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलेलं आहे की बापूना काळे यांना श्री गजानन महाराज यांनी विठ्ठल रूपामध्ये दर्शन दिलं. तसंच मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये त्यांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ते नाही, परंतु मी इतर ठिकाणी एका ग्रंथामध्ये वाचलं होतं की महाराजांनी दत्तात्रेयच्या रूपामध्ये जे दत्तात्रेय भगवानचे जे भक्त होते त्यांना दत्तात्रेयच्या रूपामध्ये श्री गजानन महाराज यांनी दर्शन दिलं होतं. म्हणजे महाराजांच्यासाठी अशक्य काहीच नाही. महाराज सगळीकडे आहेत, महाराज सर्वत्र आहेत, महाराज सगळ्यांमध्ये आहेच. त्यामुळे आपण इतर देवतांची देखील पूजा करत असताना आपण आपल्या इष्टाचा भावच आपल्या मनामध्ये ठेवून सगळीकडे महाराजच आहेत, मी महाराजांचीच पूजा करत आहेत, हा भाव आपण ही शरणागती मनामध्ये ठेवून आपण श्री गजानन महाराजांची पूजा किंवा इतर देवतांची पूजा करू शकतो. त्याला काही हरकत नाही. आपण भेदबुद्धी कधीही करू नये. भेदबुद्धी ही कधीही आपल्यामध्ये नसायला हवी की हे वेगळे आहेत, ते वेगळे आहेत. सगळ्या ठिकाणी असलेलं चैतन्य हे एकच आहे. सगळीकडे भगवंत सेम आहे. म्हणजे आपण कुठल्या जरी देवतांची पूजा केली, किंवा कुणी देवीची पूजा करते, किंवा कुणी रामची पूजा करते, कुणी कृष्णाची पूजा करते, किंवा कुणी महादेवांची पूजा करते, कुणी कुणाची जरी पूजा केली तरी सुद्धा आपल्याला शेवटी एकाच रस्त्यावरती चालायचं आहे आणि एकच डेस्टिनेशनपर्यंत सगळेजण आपण जाऊन पोहोचणार आहोत. आपल्याला एकच चैतन्यरूपी भगवंताची प्राप्ती होणार आहे, परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे आपण कधीही भेदबुद्धी ठेवू नये आणि आपण पूजा करत असताना इतर देवतांची देखील आपण असाच भाव ठेवावा की मी माझ्या इष्टाची पूजा करत आहे, मी माझ्या महाराजांची पूजा करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.